गाडी वेगाने पुढे धावत होती. गाडी आणि गाडीबरोबर कावेरीचे शरीरही आणि मन दोरी तुटून हवेत गोते खाणाऱ्या निराधार पतंगाप्रमाणे कुठेतरी भटकत होते. गाडीचा खडखडाट, बाहेरच्या अंधारातून येणारा रातकिड्यांचा विचित्र ध्वनी नि उतारूंची आपसात चाललेली बोलणी यांनी केवढी गडबड होत होती. शारदा नाटकातल्या म्हाताऱ्या बहिऱ्या भुजंगनाथानेही म्हटले असते, अरे काय हा गलका. पण कावेरीचे कशाकडेच लक्ष नव्हते. भयंकर अपघातातून वाचलेल्या व्यक्तीला काही काळ आपल्यावरचे संकट नाहीसे झाले आहे हे खरेच वाटत नाही. आणि सभोवताली दिसणारे दृश्यमान जग खरे की खोटे याचा तिला विसर पडतो. कावेरीचे तसेच झाले होते. त्या संमिश्र गोंगाटातही आपल्या छातीचे ठोके अगदी स्पष्ट पडताना तिला ऐकू येत होते. जणू तिच्या मनातली भीती ते अधिक स्पष्ट करीत होते. एकवार आपल्या धडधडणाऱ्या छातीवर हात ठेवून तिने सगळीकडे पाहिले. तिला ओळखणारे कुणीच नव्हते डब्यात. पण तरीही तिला वाटत होते, आपण पुण्याकडे जाणाऱ्या गाडीत आहोत हे खरे आहे काय, का हा नुसता भासच. पुन्हा एकदा तिने डब्यात वर नजर टाकली. ओळखीचे कोणीच नव्हते हे किती बरे होते. एका दृष्टीने बरे होते नि नव्हतेही. वास्तविक त्यावेळेस ती मनाच्या अशा विचित्र अवस्थेत होती की कोणी ओळखीच्या स्त्रीने आपुलकीने तिच्या पाठीवर हात ठेवून तिचा दुःखभार हलका केला असता तर खचित तशा तऱ्हेची सहानुभूती तिला हवी होती. पण न जाणू अशी एखादी स्त्री असती आणि तिने सहानुभूती दाखवण्याऐवजी उलट तिला विचारले असते, कावेरी, इतक्या रात्री पुण्याला जाणाऱ्या या गाडीत तू एकटी कशी? यजमान, धीर कोणीच कसे नाहीत? तर मात्र त्या प्रश्नाचे उत्तर देणे तिला फार जड गेले असते. सांत्वन करणारे कोणी नसले तरी चालेल, पण रिकामटेकड्यात चौकशा करणारे कोणी नव्हते हे काय थोडे होते? नाहीतर त्यांच्या प्रश्नाला ती काय उत्तर देणार होती? स्वतःच्या अब्रूचा बचाव करण्यासाठी ती सासरहून पळून चालली होती. यावर कोणी विश्वास ठेवला असता? उलट ऐकणाऱ्या व्यक्तींनी तिलाच दोष देऊन म्हटले असते, छे, भलतच, आम्हाला नाही खरं वाटत. इनामदारांच्या घरी असं काही होईल कल्पना सुद्धा करवत नाही. तुझंच काहीतरी काळबेरं असलं पाहिजे. श्रीमंत कोणतेच गुन्हे करत नसतात. त्या दृष्टीने तिच्या अंगावर हात टाकणारा तिचा धीर निर्दोषच होता. वेड्या भावाच्या ऐन तारुण्याच्या बहरात असलेल्या अनाघ्रात पत्नीवर धीराने हात नाही टाकायचा तर कोणी? तिच्या धाकट्या धीराने काढलेले उद्गार तिला पुन्हा पुन्हा आठवत होते. वहिनी, कशाला त्रागा करता? तुमचा नवरा, माझा थोरला भाऊ केशव वेडा आहे हे तुम्हाला आधी कळतं तर तुमच्या वडिलांनी तुमचं लग्न माझ्या भावाशी लावलं नसतं असं का वाटतं तुम्हाला? वहिनी, पैसा बोलतो आहे बरं, पैसा. तुमच्या वडिलांचं कर्ज फिटलं, माझ्या भावाला लौकिकदृष्ट्या बायको मिळाली, घराण्याची अब्रू राहिली, संपलं. कशाला वाईट वाटून घेता? मी आहे ना, भावाचं नाव नि माझं गाव. दात खिळी बसवणारा तो प्रसंग तिच्या डोळ्यापुढून कितीतरी वेळ हलत नव्हता. इंजिनमधून निघणाऱ्या विस्तवाच्या लाल लाल ठेंग्यांप्रमाणे तिच्या मस्तकात विचारांचा प्रक्षोभ सुरू झाला होता. त्या दाहक प्रसंगाची स्मृती असह्य होऊन तिने डोळे घट्ट मिटून घेतले. पण म्हणून ती स्मृती नाहीशी होणार होती थोडीच. संध्याकाळी सासरी घडलेल्या त्या विचित्र प्रसंगाची भूते तिला भेडसावीत होती. कोळसे काढण्यासाठी म्हणून ती लाकूड फाटा ठेवायच्या खोलीत गेली होती. वास्तविक ते काम गड्यानेच करायचे, पण घरात कोणीच नव्हते. आबासाहेब कुठे शेतावर गेले होते. तिचा नवरा केशव नेहमीप्रमाणे खोलीत पडला होता. वृद्ध मावस सासूबाई गावात रामाच्या देवळात पुराणाला गेल्या होत्या आणि चंदू भाऊजी नेहमीप्रमाणे मित्रांबरोबर गाव धुंडीत होते. त्या दिवशी कावेरी न्हायली होती आणि तीही जराशा उशिरानेच. तिचे केस मोठे, लांब सडक नि मऊ होते आणि न्हायल्यानंतर पाठीवर मोकळे टाकले म्हणजे तर ते तिच्या किंचित चिंचोळ्या, काळसर पण कमालीच्या आकर्षक चेहऱ्याला फारच मोहक दिसत. तिचे लग्न होण्यापूर्वी न्हायल्यानंतर केस मोकळे टाकून एखाद्या वेळेस ती मैत्रिणीकडे गेली म्हणजे त्या म्हणायच्या देखील, कावेरी, तू दिसायला चांगली आहेसच, पण तशी नसतीस तरी तुझ्या केसांवर मोहित होऊन कोणीही श्रीमंत माणूस हसत हसत तुझ्याशी लग्न करील.
त्या लांबसडक केसांकडे पाहिल्यावर मैत्रिणींच्या त्या बोलण्याची तिला आठवण झाली आणि ती स्वतःशी म्हणाली सुद्धा, मी श्रीमंत माणसाची सौभाग्यवती झाले खरीच, पण घरात कोणीच नसल्यामुळे व मग रात्री धावपळ नको या हेतूने कोळसे काढण्यासाठी म्हणून लाकूड फाटा ठेवण्याच्या खोलीत ती गेली होती. छताला ठिकठिकाणी कोळ्यांची जाळी लटकली होती आणि बरीच वर्ष तेथे लाकूड फाटा साठवण्यात येत असल्यामुळे एक प्रकारचा कुबट वास येत होता. पुढे पुढे येणारे केस तिने एका हाताने एकेरी गाठ देऊन बांधले आणि दुसऱ्या हाताने ती पोत्याचे तोंड उघडू लागली. कौलाला असलेल्या एका झरोक्यातून तिरपा येणारा उन्हाचा झोत तिच्या नितळ चेहऱ्यावर पडला होता. त्या दिवशी हवेत किंचित उष्मा होता आणि न्हायल्यामुळे तिला तो विशेषच जाणवत होता. उन्हाचा ताप असह्य झाल्याने ती किंचित मागे झाली, पण त्याबरोबरच पायापाशी पडलेल्या एका लाकडाचे कुसळ टचकन तिच्या पायात गेले. हाय, असा एक दुःखोद्गार स्वतःशीच काढून ती खाली वाकली आणि त्याबरोबरच कसा तरी एकेरी गाठवलेला तिचा सारा केशसंभार ओघळून तिच्या छातीवर रुळू लागला. हलक्या हाताने तिने पायातले कुसळ काढून टाकले आणि सहज मागे पाहिले आणि सरावाच्या जागी विश्वासाने पाऊल ठेवावे आणि पायाखाली प्रचंड भुजंग दिसावा तसे तिला झाले. तोंडातल्या सिगारेटचा धूर सोडीत तिचा धीर चंदू दारात उभा होता. चंदूला ती नव्याने पाहत होती असे थोडेच होते. मागे आलेल्या 2-4 अनुभवापासून ती त्याला टाळीतच असे. सुखवस्तूपणामुळे त्याचे ते आडवे तिडवे सुटलेले शरीर, सोन्याच्या गुंड्या असलेला अंगातला रेशमी शर्ट, उलटे फिरवलेले केस नि हातातली जळती सिगारेट, या सर्वांपेक्षाही भेदक असे काही वाटले असेल तर ते त्याचे डोळे. काही क्षण ती त्याच्याकडे वेड्यासारखी पाहत भांबावलेल्या स्थितीत उभी होती. तिच्या डोक्यात एकच विचार नाचत होता, चंदू इथे कसा? तिने स्वतःला सावरीत म्हटले, कोण चंदू भाऊजी? काय हवंय तुम्हाला? काही वेळ तो तिच्याकडे पाहत होता, पण मग मोठ्याने हसत नि सिगारेटचा एक लांब लचक झुरका घेत त्याने म्हटले, दुसरं काय, वेड्या भावाची शहाणी बायको. तुझे लग्न होऊनही तू अद्याप कुमारीच आहेस. प्रीतीचं असलं अनाघात पुष्प. काय बडबडताय वेड्यासारखे? माझं नशीब काढते आहे मी. दूर व्हा, जा तुम्ही. दूर जाऊ? छट, आल्या दिवसापासून हवी असलेली गोष्ट मिळत असताना दूर जाऊ? हळूहळू एक एक पाऊल टाकीत तो जवळ येत होता. जास्तच भेदरून कावेरीने म्हटले, दूर व्हा, काय विचार आहे तुमचा? मी ओरडीन मोठ्यानं, मामांजी येतील नी. पण त्या धमकावणीने घाबरून जाण्याऐवजी चंदू आणखी मोठ्याने हसला आणि आणखी जवळ येऊन हलकेच पण दरडावणीच्या आवाजात त्याने म्हटले, कुणाला दम देते साबांचा? वेडी, त्यांच्या संमतीनं मी. प्राजक्ताच्या झाडाखाली उभे राहिल्यानंतर फुलांऐवजी निखाऱ्याची वृष्टी व्हावी तसे तिला झाले. आबांच्या बद्दल तिचे स्वतःचे चांगले अगर वाईट काहीच मत झाले नव्हते, पण तसे दोष देण्यासारखे तिला त्यांच्यात काहीच दिसले नव्हते. एक प्रकारचा आधार वाटे तिला, पण तेच आता. विश्वास न बसून तिने म्हटले, काय सांगताय हे भलतच? काय सांगतोय मूर्ख मुली? तुला काय वाटलं मी चेष्टा करतोय? केशवचं वेड जगाला दिसू नये म्हणून त्याचं लग्न करून तुला घरात आणली. हो, आम्हा इनामदार लोकांना अब्रूला भ्यावं लागतं. तुला आता पुत्ररत्न नको? आज रात्रीपासून तुझी व्यवस्था माझ्या. असा एक दुःखोद्गार काढून ती खाली बसली. पळून जावे असे तिला वाटत होते, पण पायातला जोम पार नाहीसा झाला होता. चंदूने तिचा हात धरण्याकरता म्हणून हात पुढे केला आणि हलकटपणे हसून म्हटलं, पण मीच विचार केला, इतका उशीर कशाला अमृत प्राशनाला? शब्द कृतीत उतरायला लागणार असे दिसताच ती भानावर आली. तिला कुठली शक्ती आली होती कोण जाणे. त्याच्या हातातला हात तिने खसकन ओढून घेतला. त्या भरात हातातली बांगडी वाढवून तिची काच तिच्या हातात घुसली आणि त्यातून भळभळ रक्त वाहत होते तिकडेही तिचे लक्ष नव्हते. तिने तडक दार गाठले आणि ओरडून म्हटले, खबरदार, एक पाऊल पुढे याल तर. मला फसवून माझं लग्न केलं, आता अभ्रून जगू द्यायचाही विचार नाही का तुमचा? आणि तशीच ती बाहेर आली. संध्याकाळच्या सावल्या अंगणात आल्या होत्या. मनाला प्रसन्न करणारे गार गार वारे सुटले होते.
पण चंदनाचा लेप दिला असता तरी तिच्या अंगाचा दाह कसा शांत झाला असता. तिने तडक आपली खोली गाठली. अद्याप घरात कोणीच आले नव्हते. पुन्हा चंदूभाऊजी मागे मागे आले तर करायचे काय, हा प्रश्न होताच. बाहेरच्या दाराशी चंदू मोठ्याने म्हणत होता, मी जातो आता, पण पाहूया कुठवर मस्ती चालते ती. रात्री तू आहेस नि मी आहे. खोलीचं दार तिने धाडकन लावून घेतले आणि वळकटीच्या ढिगाऱ्यात तोंड घालून ती रडू लागली. दुसरे काय करणार होती ती, नि कोण ऐकणार होतं? काय करायचे, केवढा प्रश्न होता. आणि कावेरीसारख्या खेड्यात वाढलेल्या एका अशिक्षित मुलीने तो सोडवायचा कसा? त्या घरात राहणे धोक्याचे होते. रात्री काय होणार होते कोण जाणे. आणि तसे झालेच तर वेड्या नवऱ्याची पत्नी नि उर्मट दिराची रखेली म्हणून राहण्यापेक्षा जीव दिलेला काय वाईट. पण जीव असा सुखासुखी थोडाच देता येतो. आणि जीव दिला तरी त्याचे इनामदार मंडळींना काय होते. कावेरीवरच काहीतरी बालंट आणून ते आपली अब्रू साफ करू शकले असते. जीव तरी काय म्हणून द्यायचा. मग काय करायचे? ज्या घरात दीर वहिनीचे नाते मानित नाही, ज्या घरात सासऱ्याला सुनेच्या शिलाचे मोल वाटत नाही, ते घर कसले? त्यापेक्षा जावे, पळून जावे, या घरातून दूर जावे. बाहेरच्या जगात कितीही अडचणी असल्या तरी असला कोणमारा तरी सहन करावा लागणार नाही. पण पुन्हा प्रश्न उभा राहिला, जाऊन कुठे जायचे आणि काय करायचे? बाहेर पडल्याबरोबर नोकरी करायला ती शिकलेली थोडीच होती. जेमतेम मराठी 4 इयत्ता झाल्या होत्या. इतर पुस्तके ती खूप वाची, पण असे काय तिचे वाचननी ज्ञान होते की त्या जोरावर बाहेरच्या जगात तिला किंमत यावी? काय वाटेल ते हो, या घरात पाणी प्यायचे नाही असे तिने ठरवले. तिच्याजवळ घरून निघताना वडिलांनी थोडेसे पैसे दिले होते. ते तिने मोजून पाहिले. जेमतेम 15-20 रुपये होते. इतक्या थोड्या रकमेत काय होणार? फार तर पुण्याला जाता येईल. नाही म्हणायला तिची एक मावशी पुण्याला होती. लग्नानंतर 8च दिवसांनी जेव्हा प्रथम ती पुण्याला गेली होती तेव्हा तिच्याकडेच उतरली होती. पण तिची बदली पुण्याहून दुसऱ्या ठिकाणी झाल्याचे तिच्या वडिलांच्या पत्रातून तिला कळले होते. घरात अद्याप सामसूम होते. दिवे लागणी व्हायला आली होती. सासऱ्याची गाडी शेतावरून यायला फारसा अवधी नव्हता. आपण लवकर हल्लो नाही तर मोठा अनावस्थ प्रसंग येईल हे तिला माहीत होते. पुण्याला जाणारी गाडी त्या गावापासून मैलभर लांब असलेल्या छोट्याशा स्टेशनवरून रात्री 8ला सुटत असे. एका पिशवीत तिने 2 लुगडी नि काही पोलकी भरली. देवघरातल्या देवाला लावून भक्तिभावाने नमस्कार केला. कपाळाला कुंकू लावून घेतले नि मागच्या दाराने झपाझप पावले टाकीत तिने स्टेशनचा रस्ता धरला. घराबाहेर पडताना तसल्या त्या परिस्थितीतही तिला वाटत होते, या घराची मालकीण म्हणून आलेली मी एक चकता म्हणून बाहेर पडत आहे. काय हे दैव. आणि ती स्टेशनवर पोचली, तीही असल्या विचारातच. गाडी यायला अद्याप अवकाश होता. प्लॅटफॉर्मवर फारशी गर्दीही नव्हती. हा एक योगायोगच होता. पण तरीही तिला स्वतः जाऊन तिकीट काढणे शक्य नव्हते. इनामदारांच्या वेड्या केशवची शहाणी बायको म्हणून सारा गाव तिला ओळखत होता. ती तिकीट काढायला गेली असती नि कोणी काही विचारले असते तर? आसपासच्या कोणत्या तरी खेड्यातल्या शेतकरी बायका पुण्याला जाण्यासाठी म्हणून प्लॅटफॉर्मवर एका बाजूला बसल्या होत्या. त्यांची ती गाठोडी, गलिच्छ कपडे आणि सारखे तपकी ओढणे यांची तशा स्थितीतही तिला गंमत वाटली. त्या बायकांची आपापसातली बोलणी सोडली तर सारा प्लॅटफॉर्म कसा शांत होता. बाकी गजबजाट असायला असे काय मोठे स्टेशन होते ते. सकाळी 10 नि रात्री 8 या 2 वेळेला जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या आणि 2 गुड्स ट्रेन्स सोडल्या तर त्या स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला गाडीचा संपर्क होत नसे. आणि आज तर नेहमीपेक्षाही कमी गर्दी होती. एक कुलुंगे कुत्रे रुळावर पडलेला भाकरीचा तुकडा चघळीत होते. 2 पोर्टर्स स्टेशन मास्टरच्या खोलीपासून जराशा अंतरावर गप्पा मारीत उभे होते नि एकुलत्या एका दिव्याखाली एक जण कसलेसे स्तोत्र अर्धवट म्हणत होता. कावेरीला हवे होते तसेच सारे वातावरण होते. तिने आपसात गप्पा मारणाऱ्या त्या शेतकऱ्यांच्या बायकांपैकी एकीजवळ जाऊन विचारले, माझं पुण्याचं तिकीट काढता का? एवढी बामणाची शिकलेली बाई नि आपल्याला का सांगते तिकीट काढायला? अशा तऱ्हेने तिच्याकडे पाहत त्या बाईने विचारले. तुझं तिकीट मी काढू वय? तुला काय झालंय? प्रसंग माणसाला शहाणा करतो खरेच. पायाच्या घोट्यावर हात ठेवीत किंचित दुःखद स्वरात कावेरीने म्हटले,
पाय मुरगळलाय माझा, नाहीतर कशाला त्रास दिला असता तुम्हाला. पायाचे निमित्त खरे वाटल्यामुळे त्या म्हातारीने तिला तिकीट काढून आणून दिले. गाडीही आली आणि एका डब्यात कावेरीने आपला देह घुसवला. बाप रे, कोण खेचाखेच झाली होती प्रत्येक डब्यात. मागच्या स्टेशनवरूनच गाडी पूर्णपणे भरून आली होती, पण स्टेशनवर फारशी गर्दी नसल्यामुळे व सामानही फारसे नसल्यामुळे तिने एका डब्यात स्वतःचा शिरकाव करून घेतला. एका म्हातारीजवळ थोडीशी जागा होती, तिथे ती बसली. आणि मग गाडी सुरू झाल्यावर मात्र तिला वाटले, झाले, आता आपण एकट्या, अगदी एकट्या या जगात. उद्या कशाला, आजच रात्री घरी नि उद्या सकाळी साऱ्या गावात होईल. इनामदारांची तरणी ताठी सून घरातून पळून गेली. खरेच घरातून पळून गेली का पळून लावली तिला? पण जगाला कोण समजावून सांगणार आणि कोण विश्वास ठेवणार? न ठेवेना. ती जोपर्यंत मनाने शुद्ध होती तोपर्यंत जगाच्या स्तुती निंदेची काय म्हणून पर्वा करावी तिने? गाडीत पाऊल टाकल्यानंतरही तिच्या मेंदूतले विचारांचे वादळ थांबले नव्हते. चंदूने उच्चारलेले ते शब्द अंगाला टाचण्या टोचल्याप्रमाणे तिला आठवत होते. वहिनी, पैसा बोलतो आहे. आमच्या केशवला बायको मिळाली, तुमच्या वडिलांना पैसा मिळाला. बाप इतका नीच होईल काय? कोणी सांगावे? वास्तविक वडिलांकडे जावे असे तिला वाटत नव्हते थोडेच. किंबहुना लग्नानंतर वडिलांना तिने जी 2-3 पत्रे पाठवली होती त्यात तिने लिहिले होते की मी आनंदात आहे, सासरची सारी माणसे चांगली आहेत, काळजी करू नका. तिला वाटे, कशाला वडिलांना दुखवा, कळेल खरी स्थिती तेव्हा कळेल. पण चंदूने उच्चारलेले शब्द ऐकून मात्र तिचे मन साशंक झाले होते. आपले वडील असे करतील? हो, कदाचित माईच्या सल्ल्याने. जो पैशाकरता मुलीचा बळी, तिला विचारच करवेना. समोरच्या बाकावर बसल्या बसल्या झोपेचा ब्रह्मानंद अनुभवणाऱ्या एका बाईने डोके नीट टेकता यावे नि गार वारे लागू नये म्हणून खिडकीचे काचेचे दार लावून घेतले होते आणि त्या काचेत कावेरीला आपले प्रतिबिंब पूर्णपणे दिसत होते. किंचित फराटा गेलेले कुंकू सारखे करताना तिच्या मनात विचार आला, कशा करता आणि कुणाकरता जपायचं मी या कुंकवाला? ज्यांच्याकरता सारं करायचं, ज्यांच्या जीवावर स्वतःचं मोठेपण मिरवायचं, तेच जर. कोणीतरी तिला डिवचून म्हटले, ए बया, जरा नीट बस ना, चेहरे मोरे बघती या आरशात समोरच्या जणू. महालात नाहीस, आगीनगाडीत हाईस, नीट बस जरा. मुकाट्याने कावेरी नीट बसली. त्या बाईची तरी काय चूक होती? तिने कितीही म्हटले असले तरी महालात बसण्याची सुख कावेरीला कसे अनुभवता येणार होते? कोणते तरी स्टेशन आल्यामुळे गाडी थांबली. गाडी आणि गाडीबरोबर कावेरीची विचार मालिकाही. आपला पदर तिने सारखा केला आणि पुन्हा ती समोरच्या काचेत पाहू लागली. घाईघाईने कसे तरी बांधलेले केस डोळ्यावर आणि कपाळावर आले होते. गाल बसल्यासारखे वाटत होते आणि डोळे किती लाल भडक झाले होते. काळजीने केवढा फरक पडतो माणसात. संध्याकाळची आकर्षक मोहक कावेरी कुठे नाहीशी झाली होती. काचेतल्या प्रतिबिंबाला बोलता येत असते तर त्याने ओरडून सांगितले असते, कावेरी, काय पाहतेस अशी नवख्यासारखी? कोण विचारणार तुला? शिक्षण नाही, कला नाही. किती त्रास पडला तुझ्याबाबत तुझ्या वडिलांना. चल उठ, घरी जा. सासरशिवाय स्त्रीला आधार नाही. नवऱ्याचा आसरा सोडून आलेल्या बाईला ब्रह्मदेव सुद्धा जवळ करू शकत नाही. आपल्या त्या म्लान चेहऱ्याकडे तिला पाहावे ना. किती वेळ गाडी उभी राहणार होती कोण जाणे. टिचभर जागेत बसून बसून तिला खोड्यात पडल्यासारखे झाले होते. गार वारा आणि उतारू यांना प्रतिबंध म्हणून डब्यातल्या बहुतेक खिडक्यांची तावदाणे बंद होती नि जागा सापडेल तेथे माणसे बसलेली अगर उभी होती. बरे, ती तरी चांगली होती का? छे, सारा 3रा वर्ग. कितीतरी दिवसात पाण्याचा स्पर्श न झालेले कपडे, वचावचा चाललेले बोलणे नि त्यांच्या शरीरातून निघणाऱ्या घामाचा दुर्गंध. कावेरीला मळमळल्यासारखे होऊ लागले. समोरची खिडकी उघडल्यास वारा येऊन बरे वाटेल म्हणून ती त्या खिडकीजवळ गेली. मगाशी तिला शहाणपणा शिकवणारी बाई खिडकीच्या काचेच्या तावदाणाला टेकून झोपली होती. कावेरीने जाळीला हात घालीत त्या बाईला म्हटले, जरा बाजूला होता, मला खिडकी उघडायची आहे. त्या बाईच्या कानाचे पडदे बरेच जाड असावेत असे दिसले. 2 वेळा सांगूनही तिने काहीच हालचाल केली नाही.
अखेरीस कावेरीने तिला किंचित हलवली. निद्रिस्त ज्वालामुखी एकाएकी जागृत होऊन त्यामधून बाहेर पडणाऱ्या अग्नीने आसपासचे वातावरण गरमागरम होऊन जावे तसाच काहीसा प्रकार घडला. ती बाई जागी झाली. ती जवळजवळ ओरडतच. आपली झोप मोडल्यामुळे तिने कावेरीची हजेरी तर घेतलीच, पण इतरांची सहानुभूती मिळावी म्हणून म्हटले, मोठी शायनी बाई तू, नी गाडी उभी राहायच्या वक्ताला दार उघडतीयास, तेव्हा आता तुला काय म्हणू? पॅसेंजर आत आलं तर तुझ्या डोसक्यावर बसेल का माझ्या? का व दादा? शेवटचे शब्द ती ज्या एका शेजारच्या म्हाताऱ्याला उद्देशून म्हणाली होती त्याने पायापाशीच पचकन तोंडातला रस विमर्श टाकला नि जीर्ण मुंडाशाच्या शेवाने कपाळावरचा घाम पुशीत म्हटले, तर पॅसेंजर काय राहतील व्हय? जरा कुठं उघडं दिसलं की सारलंच त्यांनी आपलं आत. हा, हे घंटा झाली नव का? हालल आता गाडी. घणाण घण घणाण घण घंटेचे टोल पडले. गाडीच्या तोंडातली शिटी वाजली. इंजिनाच्या दिशेने हिरवा प्रकाश पाडण्यात आला नि संथपणे निघणाऱ्या श्रीमंत बाईच्या थाटात गाडीने स्टेशन सोडले. कावेरीने समजुतीच्या स्वरात म्हातारीला म्हटले, मला जरासं मळमळल्यासारखं होतंय म्हणून उघडली मी खिडकी. राहू दे ना, हवा येईल जरा. आता म्हणू तरी काय तुला? गाडी सुरू झाली होती तरी त्या खडखडाटातही म्हातारीचे शब्द मोठ्याने ऐकू येत होते. ऐ शायन्याबाई, गार गार वारं लागलं तर काय बरं होईल व्हय? उद्या शीक पडले तर डागदाराकडे जायला तुझ्यावानी पैसेवाली हाय व्हय मी? एवढा शोक करायचा होता तर बसायचं होतंच तिकडे सेकंड क्लासात राणीवाणी. मग आम्ही पाणी प्यायला उतरले होते ना मागल्या स्टेशनावर. म्हातारीबद्दल आलेला राग तात्पुरता बाजूला ठेवून ही काय सांगणार या नव्या उत्सुकतेने कावेरीने तिला म्हटले, हां बरं मग त्याचं काय? त्याचं काय? तवा सेकंड क्लासात तुझ्या वाणीच एक आवा होती आणि एक बाप्या होता. मारे जाळीतून तोंड काढून पाहत होती बाहेर नि येस फेस करत होती त्या बाप्या संग. अशी नटली होती जणू सिनेमात नाचती या. नि तो बाप्या ही लय आईडबाज, तोंडातनं निसता इंजिनावानी धूर टाकीत होता. त्यानं काय केलं? सवता सिगरेट वडली नि त्या आबाला म्हटलं, घे बघ तर कशी हाय. नि तिनं बी टवळीनं घेतली की त्याच्या हातातनं नि फू फू करून वडली सिगरेट. शेवटची वाक्य म्हातारीने अशी काही अभिनय करीत सांगितली की त्यामुळे डब्यातील श्रोतृवृंदात एकच हशा पिकला. इतका वेळ बाकाखालच्या टिचभर जागेत झोपेची तंद्री लावणाऱ्या एका उतारूने डोळे किंचित किलकिले करीत विचारलं, आरईच्या काय झालं वय? पण त्याला कोणीच उत्तर दिले नाही. डब्यातील हास्य लहरी ओसरल्या आणि श्रोत्यांपैकी एकाने म्हटले, अजब आहे बुवा, बाई सिगरेट ओढीत होती न नवरा आग्रह करीत होता. शाब्बास. अहो असेल कोणी सिनेमात नाचणारी, दुसऱ्याने साथ दिली. नाहीतर नवऱ्याला सोडून आपल्या याराबरोबर पळून जाणारी, म्हातारीने पुष्टी दिली. पुन्हा एकदा डब्यात हास्याची लकेर पसरली नि विरली. जो तो पूर्ववत शक्य त्या मार्गाने निद्रादेवीची आराधना करू लागला नि त्या वृद्ध बाईनेही किंचित बाजूला होऊन आपले निद्रेचे आख्यान मागील अंकावरून पुढे चालू केले.